या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल। दिनेश घोडके यांच्या भाजपाला पाठिंब्यामुळे 4 प्रभागांमध्ये वाढलं बळ। जय मातादी प्रतिष्ठानसह दिनेश घोडके मित्र परिवार भाजप उमेदवारांच्या झालं प्रचारात सक्रिय। जय मातादी प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवकांचं मोठं संघटन उभं करणारे दिनेश घोडके यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे निवडणुकीतून माघार घेत भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार सुरू केल्यानं भारतीय जनता पार्टीच्या 4 प्रभागातील उमेदवारांना मोठं बळ मिळालंय। प्रभाग क्रमांक 13 सह प्रभाग क्रमांक 9, 12 आणि 18 अशा 4ही प्रभागांमध्ये भाजपनं प्रचारात आघाडी घेतली आहे। दिनेश घोडके यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून जय मातादी प्रतिष्ठानतर्फे विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबवून कार्यकर्त्यांचं मोठं जाळं विणलंय। दिनेश घोडके यांना प्रभाग क्रमांक 13 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती। यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी जय मातादी प्रतिष्ठानचे प्रमुख दिनेश घोडके यांना विश्वासात घेऊन आगामी काळात सकारात्मक विचार करण्याची हमी दिली, उमेदवारी माघारी घेण्याची विनंती केली। आमदार देवेंद्र कोठे यांनी दिलेला शब्द प्रमाण मानून दिनेश घोडके यांनी या निवडणुकीतून माघार घेत भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक 13 मधील सर्व उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला, तसेच त्यांच्या समेत प्रचारात सक्रिय झालेत। प्रभाग क्रमांक 13 सह परिसरातील प्रभाग क्रमांक 9, 12 आणि 18 अशा 4ही प्रभागांमध्ये दिनेश घोडके यांचा कार्यकर्ता वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे। त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना दिनेश घोडके यांनी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिल्यामुळे जय मातादी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तसेच दिनेश घोडके मित्र परिवार भाजप उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय झालेत। श्री घोडके यांच्या भूमिकेमुळे भाजपने निवडणुकीच्या स्पर्धेत विरोधकांना मागे खेचत एक पाऊल पुढे टाकलंय। आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात बारकाईने लक्ष घालत भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले। या निवडणुकीच्या माध्यमातून आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघ 100% भाजपमय करण्याचा चंग बांधला। आमदार देवेंद्र कोठे यांच्या या प्रयत्नांना यश येताना दिसले। उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रारंभी काहीसे नाराज झालेले भाजपचे कार्यकर्ते आता मात्र प्रचारात जोरदार सक्रिय दिसून येत आहेत। सुनील नगर, MIDC, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगरसह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध। श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयीनियुक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच। प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली। लग्न असो वा साखरपुडा, वाढदिवस, गेट टुगेदर, निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन, सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच। विशेष सुविधा, भव्य व मोठा हॉल, सुंदर प्रवेशद्वार, विस्तीर्ण भोजन कक्ष, आकर्षक व नयनरम्य वातावरण, याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम, वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर। आजच बुकिंग करा। बुकिंग साठी संपर्क 84 21 54 11 28 93 59 48 11 95 79 72 06 72 07। पत्ता कोंडाल फंक्शन हॉल, विनायक नगर शेजारी कोंडाल शाळेलगत, MIDC मागे, सोलापूर।